घटना होती 1970ची। आणीबाणीच्या काळात बंगालमध्ये आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनात कोलकात्याच्या रस्त्यावर प्रचंड गोंधळ उडाला होता। अचानक एक तरुणी एका कारच्या बोनेटवर चढली। ती कार होती जयप्रकाश नारायण यांची। हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या लोकांची नजर त्या हिम्मतवान तरुणीवर गेली। त्या एका क्षणाने राजकीय सूर जुळले आणि बोनेटवर चढून आंदोलन करणारी हीच मुलगी पुढे अख्ख्या बंगालची दिदी झाली। व्यवस्थेविरोधात कुठं आणि काय करायचं हे ममता बॅनर्जींनी हेरलं होतं। स्टेज ओळखण्याची नैसर्गिक शक्ती ममता बॅनर्जीत होती। त्यामुळेच हजारोंच्या गर्दीत ती थेट जयप्रकाश नारायण यांच्या कारवर चढली आणि तिने घोषणा दिल्या। काल याच साम्राज्ञीच्या राजकारणाला सुरुंग लागला। 15 वर्षे सत्तेत राहणाऱ्या ममता बॅनर्जी यांची बंगालमधील सत्ता भाजपनं अक्षरशः हिसकावून घेतली। आजचा विषय आपला राजकारणाचा नाही, तर राजकारणाच्या आडून सुरू असणाऱ्या घुसखोरीचा आहे। बंगालमध्ये जरी ममता बॅनर्जीचा पराभव झाला असला तरी खरा पराभव हा बांगलादेशच्या घुसखोरीचा झालाय। हे नजरेआड करून चालत नाही। नेमकं काय घडलंय आणि काय बिघडलंय हेच आपण या आजच्या विषयातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये मतदार याद्यांचे पुनरावलोकन केले गेले। या प्रक्रियेला सोशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन अर्थात SIR म्हटलं गेलं। या प्रक्रियेत थोडी थिडकी नाही तर तब्बल 9,10,000 नावं वगळली गेली। त्यात काही मृत नावं पाहिली तर तब्बल 9 लाख नावं ही काही कमी नव्हती। जी माणसं भारतातील नागरिकच नाही त्यांना बंगालच्या मतदार याद्यात कुणी घुसवलं हा प्रश्न होता। काहींनी ही फक्त ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील निवडणुकीची चाल समजली, परंतु तसं नव्हतं। निवडणूक आयोगानं 1951 ते 2004 पर्यंत तब्बल 8 वेळा भारतातील विविध राज्यात SIR राबवले। वयाच्या 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे घालून मृत व्यक्तींची नावे काढून याद्या अद्ययावत करण्याच्या कामालाच SIR म्हणतात। फक्त ते बंगाल निवडणुकीपूर्वीच का राबवलं गेलं हा प्रश्न निरर्थक वाटतो। हा बंगालमध्ये जे काही बांगलादेश घुसखोर होते त्यांची मात्र या निमित्ताने धावपळ उडाली। गेल्या 2 महिन्यात हजारो घुसखोर पुन्हा आपल्या देशात पळून गेले असं हे काहींचं म्हणणं होतं। बिहार निवडणुकीपूर्वी राबवल्या गेलेल्या SIR मध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या दुरुस्त मोहिमेत विशेषतः 2002 पूर्वीच्या रहिवासाचे पुरावे मागितल्यामुळे बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड बनवून राहणाऱ्या लोकांची धांदल उडाली। उत्तर 24 परगणातील हाकिमपूर, नादिया, मुर्शिदाबाद यासारख्या जिल्ह्यातून हजारो बांगलादेशी नागरिक आपल्या देशात पळून जाताना दिसले। बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने त्यांच्या तपासणीत 500हून अधिक अवैध नागरिकांना पकडले। या रणछोडदासांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या। पश्चिम बंगालमधील काही दलालांमार्फत ते लोक गेली कित्येक वर्ष भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याची कबुली त्यांनी दिली। बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे। हेच सरकार त्यांना पाठबळ देत होतं असाही काहींचा आरोप होता। मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या या मोहिमेत एकट्या बंगालमधून तब्बल 9 लाख नावं कमी झाली। त्यातील निम्मे लोक खोटे किंवा मयत झाले आहेत। असं मानलं तरी तब्बल 5 लाख बांगलादेशी नागरिक हे आपल्या देशात पळून गेले असावेत अशा शंका आहेत। आता हेच 5 लाख नागरिक पुन्हा बांगलादेशात स्थलांतरित झाल्याने बांगलादेशमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळी तुटण्याचा धोका तयार झाला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशात परत आलेल्या नागरिकांना कोणत्या व कशा सुविधा द्यायच्या हा प्रश्न त्या सरकार पुढे पडला आहे। अगोदरच बांगलादेशमध्ये अराजकता होती, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली होती, परंतु आता पुन्हा त्यांचे नागरिक त्यांच्याच देशात परतल्याने तेथे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे। बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याचे मुख्य कारण गरिबी आणि रोजगाराचा अभाव हेच आहे। त्यामुळे हे लोक परत गेल्यावर तिथे आर्थिक दबाव वाढू शकतो असंही सांगितलं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? हे भारताच्या गृह मंत्रालयाने जे केलं ते योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।